नमस्कार मित्रांनो, मन की शांतीवर परत आपले स्वागत आहे. आपण आता या वर्षीच्या शेवटच्या महिन्यामध्ये येऊन ठेपले आहोत. आता मागे वळून पाहण्याची वेळ आली आहे. आपण काय काय शिकलो आणि आपल्याला काय काय अनुभव आले याची परत उजळणी करायची वेळ आली आहे. आपण जे शिकलो, अजून पुढच्या वर्षी अजून काय शिकण्याची गरज आहे हे आपण पाहणार आहोत. आपल्याला 2023 मध्ये जे अनुभव आले आणि पुढच्या वर्षी आव्हानांसाठी आपण आपल्याला कसे तयार करू शकतो यावर विचार करण्याची गरज आहे. 2023 किती वेगाने संपले खरंच कळले नाही. गेल्या वर्षातील काही प्रमुख घटना आणि महत्त्वाच्या टप्प्यांची पुनरावृत्ती करून सुरुवात करूया. पहिला पॉइंट, आपण काय शिकलो. 2023 मध्ये आपण काय शिकलो? स्वीकार कसा करायचा ते शिकलो. जी परिस्थिती आहे ती स्वीकारणं, पुढे जाणं हे शिकलो. आपल्याला 2023 मध्ये लवचिकता किती महत्त्वाची आहे हे कळले. आयुष्यात पुढे जायचं असेल तर लवचिकता खूप महत्त्वाची आहे. जी कुंभाराकडे माती असते ती कशी ज्या साच्यामध्ये आपण टाकतो तशी ती आकार घेते. मातीने जर हट्ट केला की मी नाही कोणता आकार घेणार, मी आहे तशीच राहणार, तर तिचा दगड होतो जो कोणताच आकार घेऊ शकत नाही. सकारात्मक मानसिकतेसह बदलाशी जुळून घेण्यास सक्षम असणे महत्त्वाचे आहे. तुमचं यावर काय मत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. दुसरा पॉइंट, वैयक्तिक वाढ. विकास हा एक अखंड प्रवास आहे आणि प्रत्येक वर्ष वैयक्तिक विकासासाठी नवीन संधी घेऊन येते. 2023 मध्ये तुम्ही कसे मोठे झालात याचा विचार करा. कदाचित तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडलात तर नवीन कौशल्य शिकाल किंवा सकारात्मक सवयी स्वीकाराल. कम्फर्ट झोन म्हणजे काय? म्हणजे जिथे तुम्ही स्थिरावला आहे त्याच्यात आनंद वाटतो, त्या व्यतिरिक्त दुसरं काही करायची इच्छा होत नाही. नवीन शिकण्याची गरज वाटत नाही. स्वतःमध्ये बदल घडावा असं वाटत असेल तर कम्फर्ट झोनमधून बाहेर येणे खूप महत्त्वाचे आहे. तिसरा पॉइंट, आव्हानांवर मात. प्रत्येक वर्षी आव्हाने असतात. 2023 हे वर्षही त्याला अपवाद नाही. वैयक्तिक अडचणी दूर करणे असो किंवा जागतिक समस्यांवर मात करणे असो, आपल्या सर्वांना अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. तुम्ही त्या आव्हानांना सामना कसा केला आणि आधी बळकट होऊन कसे पुढे आलात याची पुनरावृत्ती करा. 2023 मध्ये काय काय घडले, आपण त्या प्रत्येक परिस्थितीला कसे तोंड दिले, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. लक्षात ठेवा, हे आव्हानाबद्दल नाही तर आपण त्या परिस्थितीला कसे प्रतिसाद देतो याबद्दल आहे. नवीन वर्षासाठी संकल्प नाही तर हेतू निश्चित करणे. आता आपण नवीन वर्षाची वाट पाहत असताना आपण संकल्प नाही तर हेतू ठरवण्याविषयी बोलूया. पारंपरिक संकल्पनाऐवजी जे कधीकधी खूप कठोर नियमांसारखे वाटू शकतात, हेतू निश्चित केल्याने लवचिकता आणि वैयक्तिक वाढ शक्य होते. हेतू म्हणजे गोल. गोल निश्चित करा. उदाहरणार्थ, मला डॉक्टर व्हायचे किंवा इंजिनियर किंवा बिझनेस करायचा आहे. गोल ठरवल्याने एक नवीन ऊर्जा मिळते. बाकी सगळ्या गोष्टी गौम्य वाटायला लागतात, कारण जगण्याचा हेतू आपल्यासमोर असतो. मला तिथपर्यंत म्हणजे गोल याच्यापर्यंत जायचं आहे एवढंच कळतं. त्यासाठी छोटे छोटे प्लॅन्स आखा. कसं करायचं, काय करायचं याचा विचार करा. एक आराखडा तयार करा. आलेले अडथळे पार करताना ते अडथळे तुम्हाला खूप मोठे आहेत असे वाटणार नाही, कारण तुमच्याकडे आधीच प्लॅन आहे. 2024 साठी तुमचे उद्दिष्ट काय आहे? कमेंटमध्ये ते आमच्याबरोबर शेअर करा. पाचवा मुद्दा, आभार व्यक्त करणे किंवा कृतज्ञता. शेवट करण्यापूर्वी 2023ला जी गोष्ट आपल्या स्मरणात राहील त्या लोकांबद्दल, अनुभवाबद्दल किंवा क्षणांबद्दल आभार व्यक्त करूयात. आभारता ही एक शक्तिशाली शक्ती आहे जी आपल्या जीवनात सकारात्मकता आणू शकते.
2023मध्ये असे काय घडले की त्यामुळे तुम्हाला त्या क्षणांचे आभार मानावेसे वाटतात? त्यासाठी थोडा वेळ काढून त्यावर विचार करा, कारण हे क्षण तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्यासाठी खूप मदतशीर होतात. त्यामुळे या क्षणांचे आभार मानणे खूप गरजेचे आहे. मला आशा आहे की या व्हिडिओने तुम्हाला मागील वर्षाचे कौतुक करण्यास, त्याच्या आव्हानांमधून शिकण्यास किंवा भविष्यासाठी सकारात्मक हेतू निर्धारित करण्यास प्रेरित केले असेल. जेव्हा आपण एक नवीन अध्यायाची सुरुवात करतो तेव्हा लक्षात ठेवूया की विकास हा एक अखंड प्रवास आहे आणि प्रत्येक दिवस ही एक नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर थम्स अप देण्यास विसरू नका, लाईक करा, अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार शेअर करा. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. पुढच्या वेळेपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.